अरे नमस्कार, माझे नाव आशानंद वामनराव नागदिवे. मी जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा माडगी इथं विषय पदवीधर शिक्षक या पदावरती आहे आणि हे माझ्या शाळेचं प्रेक्षणीय गेट आहे. इथून विद्यार्थी माझ्या शाळेमध्ये दररोज प्रवेश करतात. त्यानंतर हा आवार आहे शाळेच्या आवारामध्ये या बाजूची म्हणजे डाव्या बाजूची माझ्या हाताच्या डाव्या बाजूची जी जागा आहे हे विद्यार्थ्यांची सायकल ठेवण्याकरिता आम्ही सोडलेली आहे. इथं त्याला ऊन न लागावी म्हणून काही झाडं सुद्धा आता आम्ही लावलेले आहेत. त्यानंतर उजव्या बाजूला आम्ही भिंत रंगवलेली आहे. त्या भिंतीवरती विद्यार्थ्यांनी स्वतः त्या वाचन वाचन करून कथा निर्माण करावी असं आम्ही त्यावरती काही चित्र कोरलेली आहेत. त्यानंतर जलचक्र दिलेलं आहे. भूगोलाच्या विषयाचं जलचक्र कसं असते यावरून त्याची माहिती मिळते आपल्याला. त्यानंतर आठवड्याचे दिवस मंडे, थर्सडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे हे सुद्धा लिहिलेले आहेत. समोर शाळेचं नाव आहे आणि त्याखाली छत्रपती शिवाजी महाराज यांचं चित्र आम्ही पेंटिंग करून बनविलेलं आहे. त्यानंतर माझ्या डाव्या बाजूला सोलर सिस्टीम याचं चित्रीकरण शाळेवरती केलेलं आहे. आतमध्ये वर्ग 5वा 6वा 3रा 4था हे वर्ग आतमध्ये बसलेले आहेत. त्यानंतर ऑफिस येतं. ऑफिसाच्या समोर दिनविशेष लिहिण्याकरिता एक ब्लॅकबोर्ड आम्ही सोडलेला आहे. तिथं जो दिवस असतो त्या दिवसाचा काय महत्व आहे, त्या दिवशी काय झालेलं आहे याबद्दलची माहिती आमची त्या ब्लॅकबोर्ड वरती लिहिलेली असते. त्याच्या समोर दुसरं ब्लॅकबोर्ड आहे. त्या ब्लॅकबोर्डावरती दररोज आम्ही सुविचार हे चांगल्या अक्षरामध्ये लिहिलेलो असतो. त्याचं वाचन सर्व विद्यार्थी करतात. माझ्या शाळेमध्ये सर्व विद्यार्थी परिपाठ करतात. आठवड्यातून 3दा मराठी आणि तिन्ही भाषामध्ये मराठी, इंग्रजी आणि हिंदी या सर्व तिन्ही भाषांचा सराव व्हावा म्हणून माझ्या शाळेतील सर्व विद्यार्थी आपला परिपाठ स्वतः करत असतात. आम्ही फक्त त्यांना मार्गदर्शन करतो. त्याच्यानंतर आमच्या इकडे पळसबाग लावलेली आहे. पळसबागमध्ये विद्यार्थी सुद्धा काम करतात. पळसबागेमध्ये पालक, कांद्याचं रोप, लाल भाजी, सांबार, मुळा हे आम्ही लावलेलं आहे आणि त्याच्यातून जो भाजी आम्हाला मिळतो त्या भाजीचा आम्ही विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यामध्ये आम्ही त्या भाजीचा उपयोग करत असतो. त्यानंतर बाजूला आमचं स्वयंपाकगृह आहे. स्वयंपाकगृहामध्ये आमच्या 2 बाया काम करतात. चांगलं उत्कृष्टपणाने त्या दररोजचं स्वयंपाक विद्यार्थ्यांकरता बनवित असतात. बाजूला गेलं तर आमच्याकडे 2 लॅट्रिन बनलेले आहेत. विद्यार्थ्यांसाठी 2 लॅट्रिन आणि विद्यार्थ्यांकरिता 2 लॅट्रिन बनलेले आहेत. बाथरूम वगैरे सुद्धा शिक्षकांसाठी सेपरेट बनलेलं आहे. अशा प्रकारचं माझ्या शाळेचं वातावरण आहे आणि इथं नेहमी आम्हाला ग्रामपंचायत सदस्य, माझे शाळेतील जे शिक्षण समितीचे सदस्य, अध्यक्ष वगैरे सर्व आम्हाला नेहमी वेळोवेळी सहकार्य करत असतात. माझ्या शाळेला एक सुंदर असं कम्प्युटर रूम सुद्धा आहे आणि एक छोटीशी लायब्ररी सुद्धा तिथं निर्माण केलेली आहे. जे MPSC UPSC याचे जे इच्छुक विद्यार्थी असतील ते तिथून पुस्तकं नेऊन गावामध्ये वाचन सुद्धा करतात. असे फार उपयोगी आमच्याकडे आहेत. त्याच्या बाजूला पाण्याची सोय केलेली आहे. तिथं 2 RO लावलेले आहेत. 4-5 नळ सुद्धा तिथं आहेत. विद्यार्थी तिथं दररोज हात धुतात. त्यांच्या ताटं सुद्धा तिथंच ठेवलेलं आहे आणि तो पेक केलेला आहे जेणे काही कोणी तिथं काही करू नये म्हणून पाणी पिण्याची टाकी सुद्धा आतमध्ये आम्ही बसवलेली आहे. हे सर्व आम्हाला ग्रामपंचायतच्या सहकार्यातून लाभलेलं आहे. दोन्ही RO आमचे चांगल्या कंडिशन मध्ये आहेत. विद्यार्थी ROच्या पाणी पित असतात. शुद्ध पाणी त्यांना आमच्या शाळेमध्ये उपलब्ध होतं. आपल्या हाताने आपल्या ताटं घेतात आणि स्वच्छ पाण्याने धुतल्याच्या नंतर आमच्या ज्या स्वयंपाकी बाया आहेत ते त्यांना जेवणाचं सर्व देतात. अशी मी माझ्या जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा माडगी येथील माहिती सांगितलेली आहे. धन्यवाद. नमस्कार.